हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे सर्वांचं जहागीरदास किचन अँड लाईफस्टाईलमध्ये। आज मी एक मस्त अशी रेसिपी घेऊन आली आहे, ते म्हणजे मलायका अरोरा फेम ठेचा पनीर आणि त्यासोबतच मी इथे काजू मसालाही बनवला होता। काजू मसाल्याची रेसिपी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर बघा, ठेचा पनीर बनवण्यासाठी मी इथे जवळजवळ 8-9 एवढ्या हिरवी मिरची आणि भरपूर असा सोलून घेतलेला लसूण एका पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल घेऊन भाजून घेतलं आणि त्यामध्येच मी हे ऑलरेडी भाजलेले शेंगदाणे आहेत ते अर्धी वाटी एवढे ॲड केले आणि हे सगळं मी मीठ टाकून व्यवस्थित पुन्हा परतवून घेतलं, व्यवस्थित भाजून घेतलं। म्हटलं चला, मलायका अरोराच्या फिटनेसचे धडे तर आपण सगळे घेतोच, पण आज तिने सांगितलेली रेसिपी आपण बनवून बघूयात। तर यामध्ये मी भरपूर अशी काड्यांसहित कोथिंबीर स्वच्छ धुवून ॲड केली आहे, तीही या सगळ्यासोबत परतवून घेतली आणि नंतर हे सगळं मिक्सर जारमध्ये ट्रान्सफर करून व्यवस्थित थंड करून त्याचा असा ठेचा बनवून घेतला। यामध्ये मी बिलकुलही पाणी ॲड केलेलं नाही, कोथिंबीरचा ओलावा यामध्ये असतो, त्यामुळे मस्त असा ठेचा बनतो। जरा मला शंकाच होती कसा लागेल, टेस्ट कशी होईल, पण एकदम अप्रतिम हे ठेचा पनीर बनलं होतं। त्यासाठी बघा, मी इथे पनीरचे असे मोठमोठे पीसेस करून घेतले होते, एकदम जाड जाड पीसेस हवेत आपल्याला। हे बघा, मग हा ठेचा मी असा व्यवस्थित ह्या पनीरच्या पीसेसवर कोट करून घेतला आणि छान मस्त हा लेयर मी ठेच्याचा पनीरवर दिला। अशा प्रकारे मला जेवढे पनीरचे पीसेस हवे होते तेवढ्याला मी व्यवस्थित असं ह्या ठेच्याने कोट करून घेतलं। ठेच्याचा कलर बघूनच माझ्या पोटात आग सुरू झाली होती, बापरे असं वाटलं होतं खूपच भयानक तिखट लागणार हे, आणि जरा चव कशी लागणार याबद्दलही मला शंकाच होती। मलायका अरोराने हे ठेचा पनीर जे आहे ते शॅलो फ्राय करायला सांगितलंय पॅनवर, पण मी इथे एअर फ्रायरमध्ये मी हे करून घेणार होते आणि एअर फ्रायर मी प्रीहीट करून घेतलं होतं आणि त्यानंतर 190 डिग्री सेल्सिअसला फक्त 10 मिनिट्ससाठी मी लावलं। मध्ये एकदा एअर फ्रायर उघडून बघितलं तर बघा, आपलं ठेचा पनीर किती छान व्यवस्थित भाजलं गेलं आहे एक बाजूने। त्यानंतर मी आलटून पलटून दोन्ही बाजूने व्यवस्थित हे पनीर भाजून घेतलं आणि काय सांगू, एवढं टेस्टी झालं होतं। एकदम त्याचा हा बाहेरचा लेयर मस्त क्रिस्पी बनला होता, कोथिंबीर आणि लसूणची टेस्टही एकदम मस्त आली होती। मला जरा ह्या रेसिपीविषयी शंका होती, पण ती अतिशय सोपी रेसिपी वाटली म्हणून मी बनवून बघितलं। टेस्ट मात्र अप्रतिम बनते, अगदी सर्वांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा। छान छान खा, मस्त मस्त व्यायाम करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। काजू मसाल्याची रेसिपी मी लवकरच शेअर करणार आहे। थँक्यू सो मच, बाय बाय।